महेश न्यूटन कौन होता मला लवकर सांग. अरे गण्या न्यूटन सफरचंदवाला. गुरुजी न्यूटन सफरचंदवाला होता. अरे गण्या तो सफरचंदवाला नव्हता, त्याच्या डोक्यावरती सफरचंद पडलं होतं. नाही नाही गुरुजी, न्यूटन सफरचंदवाला नव्हता. अरे गण्या सफरचंद डोक्यावर पडला होता, तो सफरचंदवाला नव्हता. चला मुलांनो, आज आपण विज्ञान शिकणार आहोत. मुलांनो, कालचा तुम्ही ग्रहपाठ केला का? गण्या, तू केला का रे ग्रहपाठ? नाही गुरुजी, ते लय अवघड आहे. अरे मग तू केला नाही का? नाही. अरे नाही म्हणायला थोडं लाज वाटते का रे? लाज काय वाटायची गोष्ट आहे का? गण्या, उलट उत्तर देऊ नकोस, नाहीतर मी तुझ्या बाबांना सांगेल. जा सांगा. बरं. महेश, तू केला का रे ग्रहपाठ? हो गुरुजी. छान छान. गण्या, शिक काहीतरी महेशकडून. महेशकडून शिकायला? तुम्ही काय इथं भात खायला आले का? गण्या, उलट उत्तर देऊ नको. नाही तर. नाहीतर काही नाही. मुलांनो, आज आपण जलचक्राबद्दल शिकूया. गण्या, सांग बरं, काय असते जलचक्र? नाही माहित. बरं महेश, सांग तू बरं, काय असते जलचक्र? गुरुजी, पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. छान महेश. गण्या, शिक काहीतरी महेशकडून. इतकाच महेश आवडला तर जावई बनवून घ्या त्याला. काय म्हटलं गणेश? कुठं काय गुरुजी, कुठं काही नाही. महेश, सांग बरं, काल कोण कोण हजर होते? गुरुजी, तुम्हाला गैरहजर म्हणायचं आहे का? हो गणेश, मला तेच म्हणायचं आहे. गुरुजी, काल प्रकाश, योगेश, रमेश हे गैरहजर होते. योगेश? कोणता योगेश? त्याचं आडनाव काय बरे? गुरुजी, कानफाडे. काय म्हणला गणेश? कानफाडे? गुरुजी, आडनाव आहे कानफाडे योगेशचं. असं होय. गुरुजी, काय वाटलं तुम्हाला? छे छे, मला कुठं काय वाटले. गुरुजी, मी आडनाव सांगत होतो. बाळ गणेश, तुला नाही का रे वाटत? तू खूप बात्रट बोलतो. बाळ गणेश, तुझे आडनाव सांगत होता ना, ते मला कानफाडल्यासारखं वाटत होतं. छे हो गुरुजी, मी अशी थट्टा नाही करणार. गण्या, मला सांग, तुला न्यूटन माहिती आहे का रे? महेश न्यूटन कौन होता मला लवकर सांग. अरे गण्या न्यूटन सफरचंदवाला. गुरुजी, न्यूटन सफरचंदवाला होता. अरे गण्या तो सफरचंदवाला नव्हता, त्याच्या डोक्यावरती सफरचंद पडलं होतं. नाही नाही गुरुजी, न्यूटन सफरचंदवाला नव्हता. अरे गण्या सफरचंद डोक्यावर पडला होता, तो सफरचंदवाला नव्हता. गण्या, तुझं डोकं जागेवर आहे का? अरे महेश, तुझं काय ते एकदा ठरव. तो डोक्यावर पडला, तू डोक्यावर पडला, सफरचंद डोक्यावर पडलं, ते एक नक्की सांग. गण्या, तुझी काय फुसफुस चालली? तुला कोणी सांगितलं की न्यूटन सफरचंदवाला होता? ते पुस्तकात लिहिलंय. असं होय. कोणत्या पुस्तकात लिहिलंय? का हे पुस्तक तोच लिहिलंय की तुझ्या न्यूटनने? गुरुजी, महेश बोलला. काय बोलला महेश? तो बोलला की न्यूटन सफरचंदवाला होता. अरे कोण्या, तू का डोक्यावर पडलाय का? मी कधी म्हटलं न्यूटन सफरचंदवाला होता? महेश, तू सांग बरं, न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद का पडले? गुरुजी, गुरुत्वाकर्षण बलामुळे ते सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडले. शाबास महेश. महेश, गुरुत्वाकर्षण ही कुठली भूतबाधा आहे? अरे कोण्या, ही भूताटकी नाही. अरे मग हाय काही असलं. अरे कन्या, वरून गोष्ट एखादी खाली पडली की त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात, आणि मग आपल्या गुरुजी डोक्यावर पडले त्याला काय म्हणतात? कन्या कापरे. कन्या, समजलं गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? हो गुरुजी, एखादी वस्तू खाली पडली की त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. अरे गण्या, एखाद्या गोष्ट खाली पडताना त्याला जे बल लागते त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. मग म्या बी तेच म्हटलं. अरे ते तसं कसं असेल? त्या बलाला गुरुत्वाकर्षण म्हणतात. बरं बरं गुरुजी, तुम्ही म्हणता तीच खरं. हो गुरुजी, तुम्हाला भूतांवरती विश्वास आहे का? बता होय, ती काही नसतात, ती अंधश्रद्धा आहे. गुरुजी, अंधश्रद्धा म्हणजे काय असतं ते? अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं याला अंधश्रद्धा असे म्हणतात गणेश. हो गुरुजी, तुम्ही कसं बी काय म्हणता हो? माझा बा म्हणतो त्याला भूतानं पकडलं होतं. खरं? मग पुढे काय झाले? पुढचं बाने सांगितलं नाही. गणेश बाळ, भूत काही अस्तित्वात नसतात बरं. गुरुजी, असतात. बा म्हणतो त्यांचे पाय उलटे असतात. तुला कोणी सांगितले गणेश बाळा? गुरुजी, बानं सांगितलं. राहू दे गणेश, आपण हा विषय इथे संपवू.
महेश, गुरुजी घाबरल्यागत का वाटतात? अरे तुला माहित नाही का गुरुजींना भूताची भीती वाटते? गणेश, तिकडे काय खुसफुस चालली आहे? काय नाही गुरुजी, महेश म्हणतो तुम्ही भूतांना घाबर. मी नाही घाबरत बरं का भूताना, भूत वगैरे काही नसतं. गुरुजी तुम्हाला ठाव आहे का, राजूच्या मम्मीला भूतानं झपाटलं होतं. खरं का गणेश? पुढे काय झाले? त्यांनी पण इतकंच सांगितलं. बरं असो दे. तू हा विषय इथेच काढू संपवून टाक. बरं गणेश, उद्या आपली सहल जाणार आहे. तू पैसे भरले का? नाही गुरु, अरे गणेश, बा म्हणतो तुम्ही पैसे खाता सहलीच्या पैशात. गण्या, मी काही पैसे वगैरे खात नाही बरं का. मी कुठं म्हटलं गुरुजी, बा म्हणतो तसा. बरं गणेश, आता वेळ झाली.